फायनान्शियल अकाउंटिंग विथ टॅली ERP9 या ऑनलाईन कोर्समधील सेशन नंबर 7 या सेशनमध्ये आज आपण टॅलीमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्री डिफाइंड अकाउंट ग्रुप्स याविषयी डिस्कशन करणार आहोत. इन दिस टुडेज सेशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट प्री डिफाइंड अकाउंट ग्रुप्स इन टॅली ERP9. सेशन नंबर 4, 5 आणि 6 या मागच्या सेशनमध्ये आपण लेजर कसे क्रिएट करायचे या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. त्याचबरोबर मागच्या काही सेशनमध्ये प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 1 या फाईलमध्ये असणाऱ्या एक्झाम्पलनुसार किंवा बॅलन्स शीटनुसार आपण काही लेजर्स कसे तयार करायचे हे प्रॅक्टिकली पाहिलेलं देखील आहे. प्रत्येक लेजर क्रिएट करत असताना किंवा अकाउंट क्रिएट करत असताना त्या अकाउंटचं नाव टाईप करण्याबरोबरच अकाउंटचा ग्रुप सिलेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि या सर्व अकाउंट ग्रुपविषयी आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करायला सुरुवात करतो आहोत. प्री-डिफाइंड account groups in Tally ERP9. Tally ERP9 provides a list of groups called pre-defined account groups. The user can also create any number of primary group and sub-group. Tally ERP9 मध्ये काही pre-defined account groups प्रोव्हाइड करण्यात आलेलेच आहेत, पण आपल्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार आपण हवे तेवढे प्रायमरी ग्रुप किंवा सबग्रुप क्रिएट करू शकतो. एखाद्या एक्झिस्टिंग ग्रुपमध्ये एखादा सबग्रुप आपण क्रिएट करू शकतो आणि त्या सबग्रुपमध्ये देखील आणखीन ग्रुप असू शकतात, आणखीन सबग्रुप असू शकतात. टॅली ERP9 मध्ये एकूण 28 प्री डिफाइंड ग्रुप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 15 ग्रुप्स हे प्रायमरी ग्रुप्स म्हणून ओळखले जातात आणि 13 हे सबग्रुप्स म्हणून ओळखले जातात. कोणताही लेजर तयार करत असताना याच अकाउंट ग्रुपचा वापर आपल्याला करायचा आहे. अकाउंट क्रिएट करत असताना ॲप्रोप्रिएट अकाउंट ग्रुप चूज करणं किंवा सिलेक्ट करणं हे अतिशय आवश्यक असतं, कारण की त्या अकाउंटचं पोस्टिंग बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या फायनल स्टेटमेंटमध्ये होणारा इफेक्ट हे सर्व या अकाउंटच्या हेडवर किंवा अकाउंटच्या ग्रुपवरच अवलंबून असतं. इन टॅली ERP9 देर आर टोटल 28 प्री डिफाइंड ग्रुप्स. या 28 प्री डिफाइंड ग्रुपमध्ये 15 प्रायमरी ग्रुप म्हणून ओळखले जातात आणि 13 हे सबग्रुप असतात. वन बाय वन आपण या प्रत्येक ग्रुप आणि सबग्रुपविषयी डिस्कशन करणार आहोत आणि इथून पुढे कोणत्याही प्रकारच्या कंपनीचं अकाउंट क्रिएट करत असताना किंवा लेजर क्रिएट करत असताना तुम्हाला योग्य ग्रुप सिलेक्ट करण्यासाठी या डिस्कशनचा फायदा नक्कीच होईल. नंबर 1 ग्रुप वी आर गोइंग टू डिस्कस इज लोन्स लायबिलिटी ग्रुप. या प्री डिफाइंड अकाउंट ग्रुपमध्ये असणाऱ्या प्रायमरी आणि सबग्रुपविषयी आपण डिस्कशन करायला सुरुवात करतो आहे. सर्वात आधी आपण लोन्स लायबिलिटी या ग्रुपविषयी डिस्कशन करणार आहोत. लेजर क्रिएट करत असताना साधारणपणे सबग्रुप किंवा ॲप्रोप्रिएट सबग्रुपचाच वापर केला जातो, परंतु तुम्ही मुख्य ग्रुप किंवा प्रायमरी ग्रुपचा वापर देखील अकाउंट क्रिएट करण्यासाठी करू शकता. उदाहरणार्थ पाठीमागे असणाऱ्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये बँक ऑफ इंडिया CC लोन अकाउंट अशा प्रकारचा एक अकाउंट किंवा लेजर आपल्याला तयार करायचा होता. हा लेजर तयार करत असताना तुम्ही डायरेक्टली लोन्स लायबिलिटी हा अकाउंट ग्रुप सिलेक्ट करू शकला असता, परंतु डायरेक्टली एखादा मुख्य अकाउंट ग्रुप किंवा प्रायमरी अकाउंट ग्रुप सिलेक्ट न करता त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या सबग्रुपचा आधी विचार करून योग्य तो ग्रुप तुम्ही सिलेक्ट करू शकता. या लोन्स लायबिलिटी या प्रायमरी ग्रुपमध्ये बँक OD, सेक्युअर्ड लोन आणि अनसेक्युअर्ड लोन असे 3 सबग्रुप उपलब्ध आहेत. त्यापैकी योग्य ग्रुपचा वापर तुम्हाला अकाउंट क्रिएट करत असताना करता येईल. उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया CC लोन अकाउंट हा अकाउंट क्रिएट करत असताना आपण बँक OD किंवा बँक OCC हा ग्रुप आपण चूज केलेला आहे. बँक OD किंवा बँक OCC हा लोन्स लायबिलिटीचा सब ग्रुप असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली या मेन ग्रुपचाही वापर करू शकला असता, परंतु तुम्ही मुख्य प्रायमरी ग्रुप न वापरता त्याच्यामध्ये असणाऱ्या सबग्रुपचा प्रथम विचार करावा आणि त्याच्यासाठी आधी प्रेफरन्स द्यावा. आपण आता लोन्स लायबिलिटी या प्रायमरी ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व सबग्रुपविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये बँक OD किंवा OCC हा एक सबग्रुप आहे, त्यानंतर सेक्युअर्ड लोन हा एक सबग्रुप आहे आणि तिसरा अनसेक्युअर्ड लोन या नावाचा एक सबग्रुप आहे. सो द फर्स्ट ग्रुप इज लोन्स लायबिलिटी and this primary group is used for creating all loan types of accounts. सर्व कर्ज किंवा लोन प्रकारचे खाते किंवा अकाउंट्स क्रिएट करत असताना तुम्ही लोन्स लायबिलिटी हा ग्रुप निवडू शकता, परंतु आत्ताच सांगितल्याप्रमाणे डायरेक्टली प्रायमरी ग्रुपचा वापर न करता जिथे शक्य असेल
तिथे ॲप्रोप्रिएट सबग्रुपचाच वापर अकाउंट क्रिएट करत असताना तुम्हाला करायचा आहे. या लोन्स लायबिलिटीमध्ये असणारा पहिला सबग्रुप आहे बँक ओडी किंवा बँक OCC अकाउंट. या ग्रुपचा वापर कधी करायचा आहे, तर कोणत्याही प्रकारचं कॅश क्रेडिट लोन असेल तर अशा प्रकारचं लोन अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही बँक ओडी किंवा OCC या अकाउंट ग्रुपचा वापर करा. बँक ओडी किंवा बँक OCC हा एक सेक्युअर्ड लोनचा प्रकार आहे आणि या प्रकारामध्ये असणाऱ्या अकाउंटचा वापर तुम्हाला पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा या प्रकारच्या व्हाउचरमध्ये करता येणार आहे. बेसिकली सर्व कंपन्या बँकामध्ये आपलं खातं ओपन करतात आणि त्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करणे किंवा विड्रॉ करणे अशा प्रकारचे व्यवहार होत असतात. पण या बँक अकाउंटमध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट हे नॉर्मल बँक अकाउंट असतात. ओडी म्हणजेच ओव्हरड्राफ्ट आणि OCC म्हणजे ओव्हर कॅश क्रेडिट. अशा कॅश क्रेडिट प्रकारच्या अकाउंटचा वापर तुम्हाला नॉर्मल खात्याप्रमाणेच करता येतो. काही व्यक्ती व्हेकल लोन क्रिएट करतात, होम लोन किंवा एखाद्या बिल्डिंगसाठी कन्स्ट्रक्शनसाठी लोन क्रिएट करतात. काही वेळेस पर्सनल लोन देखील क्रिएट केलं जातं. पर्सनल लोन, शॉर्ट टर्म लोन, लाँग टर्म लोन किंवा व्हेकल लोन किंवा होम लोन हे लोन एका विशिष्ट पद्धतीने रीपेमेंट केले जातात. फॉर एक्झाम्पल, या प्रकारच्या लोनमध्ये हप्त्याची रक्कम किंवा इन्स्टॉलमेंटची रक्कम ठरलेली असते आणि ती ठरलेल्या दिवशी किंवा ठरलेल्या वेळी दिली जाते. परंतु ओडी किंवा कॅश क्रेडिट म्हणजेच ओव्हरड्राफ्ट किंवा कॅश क्रेडिट या प्रकारच्या लोनमध्ये अशा कुठल्याही प्रकारची मुदत किंवा कुठल्याही प्रकारची विशिष्ट रक्कम प्रत्येक महिन्याला न देता आपण कितीही वेळा पैसे डिपॉझिट करू शकतो आणि कितीही वेळा पैसे विड्रॉ करू शकतो. जसं तुम्ही करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट ऑपरेट करत असताना चेक देता किंवा आलेला चेक तुमच्या अकाउंटमध्ये जमा करता, त्याच पद्धतीनं तुम्ही बँक ओडीचाही वापर करू शकता. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट लोन या प्रकारचं लोन अकाउंट जर तुमच्या बँकेमध्ये तुम्ही तयार केलं असेल किंवा घेतलं असेल तर या प्रकारचे अकाउंट ओपन करत असताना हे सर्व अकाउंट्स किंवा लेजर बँक ओडी किंवा बँक OCC या ग्रुपमध्येच तुम्ही ओपन करावेत. अशा प्रकारे बँक ओडी हा लोन्स लायबिलिटीचा पहिला प्रकार तुम्ही वापरू शकता. दुसरा प्रकार आहे सेक्युअर्ड लोन. सेक्युअर्ड लोन म्हणजे कुठल्या तरी सिक्युरिटी किंवा कोणत्या तरी तारण, एखादी मालमत्ता किंवा एखादी असेट किंवा एखादी प्रॉपर्टी किंवा कोणत्याही वस्तूला तारण ठेवून एखादं कर्ज घेतलं जातं आणि अशा कर्जाचं अकाउंट क्रिएट करत असताना सेक्युअर्ड लोन हा प्रकार तुम्ही चूज करू शकता. डिबेंचर्स म्हणजेच कर्ज रोखे, मीडियम म्हणजेच शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्ममध्ये असणारे टर्म लोन, कोणत्याही बँकेकडून किंवा फायनान्शियल कंपनीकडून घेतलं गेलेलं लोन जे कुठल्या तरी मॉर्गेज म्हणजेच तारण किंवा एखाद्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट घेतलं गेलेलं असतं. अशा प्रकारचे अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही सेक्युअर्ड लोन हाच ग्रुप यूज करा. एनी टाईप ऑफ लोन टेकन फ्रॉम बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूट अगेन्स्ट सिक्युरिटी ऑर मॉर्गेज शुड बी प्लेस्ड अंडर दिस ग्रुप. आणि तिसरा प्रकार आहे अनसेक्युअर्ड लोन, म्हणजे कुठल्या तरी एका मित्राकडून, पार्टीकडून, डायरेक्टरकडून, एखाद्या नातेवाईकाकडून कुठल्याही प्रकारच्या सिक्युरिटी विना म्हणजेच तारण देण्याविना तुम्ही जर लोन घेतलं असेल तर अशा प्रकारचं लोन अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही अनसेक्युअर्ड लोन हा प्रकार वापरू शकता. लोन्स टेकन फ्रॉम आउटसाइड पार्टीज, डायरेक्टर्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स विदाउट एनी सिक्युरिटी एटसेट्रा इज प्लेस्ड अंडर दिस ग्रुप. या प्रकारचं लोन अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही अनसेक्युअर्ड लोन हा प्रकार सिलेक्ट करू शकता. मे बी तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून पैसे उसने घेतलेले आहेत, त्या व्यक्तीचं अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही अनसेक्युअर्ड लोन हा ग्रुप यूज करू शकता. अकाउंट ग्रुपमधील दुसरा ग्रुप आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट हा प्रायमरी ग्रुप आहे आणि या प्रायमरी ग्रुपमध्ये एक सबग्रुप यूज केला जातो, तो आहे रिझर्व्स अँड सरप्लस. तुम्ही प्रायमरी ग्रुपचा वापर देखील अकाउंट हेड म्हणून करू शकता आणि सबग्रुपचा वापर देखील करू शकता. आवश्यकतेप्रमाणे तुम्ही प्रत्येक ग्रुपचा वापर हा ॲप्रोप्रिएटली करू शकता. कॅपिटल अकाउंट या प्रायमरी ग्रुपमध्ये एकच सबग्रुप आहे, त्याचं नाव आहे रिझर्व्स अँड सरप्लस. कॅपिटल अकाउंट या ग्रुपचा वापर हा ओनरचा अकाउंट म्हणजेच कंपनीचा मालक किंवा त्या कंपनीमध्ये असणारे पार्टनर्स, भागीदार किंवा त्या कंपनीमध्ये असणारे मेंबर्स या प्रकारच्या लोकांचा अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्ही कॅपिटल अकाउंट या अकाउंट ग्रुपचा वापर करू शकता.
लेजर अकाउंट्स फॉर ओनर्स मे बी प्लेस्ड अंडर कॅपिटल अकाउंट. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पार्टनरचा कॅपिटल अकाउंट, प्रोपरायटर म्हणजेच मालकाचा कॅपिटल अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. कॅपिटल अकाउंट या ग्रुपचा वापर तुम्ही या पद्धतीनं करू शकता. ज्यावेळेला एकाच बिझनेसमध्ये एकापेक्षा जास्त भागीदार असतात, एकापेक्षा जास्त व्यक्ती काम करतात, अशा प्रकारच्या भागीदारी किंवा पार्टनरशिप फर्मचं अकाउंटिंग करत असताना प्रत्येक पार्टनरचा अकाउंट आपल्याला सेपरेटली क्रिएट करावा लागतो आणि हा अकाउंट क्रिएट करत असताना कॅपिटल अकाउंट हा अकाउंट ग्रुप तुम्ही सिलेक्ट करू शकता. कॅपिटल अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही त्या व्यक्तीचं नाव टाईप करून त्या व्यक्तीच्या नावानं तो अकाउंट क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल, अमित पाटील या व्यक्तीनं एखादी कंपनी सुरू केली, तर त्या कंपनीमध्ये अकाउंट क्रिएट करत असताना अमित पाटील कॅपिटल अकाउंट असा शब्द तुम्ही टाईप करू शकता. अमित आणि सुमित हे 2 पार्टनर असतील तर तुम्ही अमित कॅपिटल अकाउंट आणि सुमित कॅपिटल अकाउंट असे 2 वेगवेगळे लेजर्स तुम्ही तयार करू शकता, ज्याला कॅपिटल अकाउंट हा अकाउंट ग्रुप तुम्हाला वापरता येऊ शकणार आहे. कॅपिटल अकाउंट या प्रायमरी ग्रुपमध्ये रिझर्व्स अँड सरप्लस या सबग्रुपचा वापर तुम्ही करू शकता सर्व प्रकारचे रिझर्व्ह अकाउंट्स क्रिएट करण्यासाठी. बऱ्याच कंपनीमध्ये रिझर्व्ह अकाउंट, जनरल रिझर्व्ह अकाउंट, रिझर्व्स अँड सरप्लस अकाउंट असे अकाउंट मेंटेन केले जातात. काही वेळेला काही खर्चाची तरतूद करण्यासाठी प्रॉफिटमधील काही रक्कम रिझर्व्ह खात्याला ट्रान्सफर केली जाते. अनफोर्सिन एक्सपेन्सेस किंवा फ्युचरमध्ये एखादी मशिनरी रिप्लेस करण्यासाठी किंवा नवीन घेण्यासाठी, रिन्यू करण्यासाठी किंवा काही अनफोर्सिन अपॉर्च्युनिटीज भविष्यामध्ये असतील तर त्यासाठी तरतूद म्हणून एक वेगळं खातं मेंटेन केलं जातं, ज्या खात्याला काही पैसे प्रॉफिटमधील दरवर्षी ट्रान्सफर केले जातात, ज्याला रिझर्व्ह अकाउंट असे म्हणतात. अशा प्रकारचे रिझर्व्ह अकाउंट, कॅपिटल रिझर्व्ह, इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व्ह वगैरे तयार करण्यासाठी तुम्ही रिझर्व्स अँड सरप्लस या अकाउंट हेडचा वापर करू शकता. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण पुढे पाहणार आहोत. खास करून लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड कंपनींसाठी रिझर्व्स अँड सरप्लस संदर्भात काही रूल्स उपलब्ध असतात. याविषयी आपण पुढे चर्चा करूया. ही नोट देखील आपण पुढे डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. फक्त एका सिक्वेन्शियल फ्लोमध्ये मिळावी यासाठी काही मुद्दे या प्रेझेंटेशनमध्ये मांडण्यात आलेले आहेत, जे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. अकाउंटचा तिसरा ग्रुप आहे तो आहे करंट लायबिलिटीज. आणि या प्रायमरी ग्रुपमध्ये एकूण 3 सबग्रुप असतात: ड्युटीज अँड टॅक्सेस, प्रोव्हिजन्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स. करंट लायबिलिटीज मुख्य ग्रुप आहे, म्हणजेच प्रायमरी ग्रुप आहे, ज्यामध्ये ड्युटीज अँड टॅक्सेस, त्यानंतर प्रोव्हिजन आणि सन्ड्री क्रेडिटर्स हे 3 सबग्रुप्स यूज केले जातात. ड्युटीज अँड टॅक्सेस हा अकाउंट हेड सर्व प्रकारच्या टॅक्स अकाउंट्स क्रिएट करण्यासाठी वापरला जातो. दिस ग्रुप इज यूज्ड फॉर ऑल एक्साइज, सेल्स अँड अदर ट्रेड टॅक्सेस. कोणत्याही प्रकारचा टॅक्स जो आपल्याला पेएबल असतो, तो टॅक्स भरणं आपली लायबिलिटी असते, अशा प्रकारचे सर्व टॅक्स अकाउंट ओपन करण्यासाठी ड्युटीज अँड टॅक्सेस हा अकाउंट हेड वापरला जातो. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राप्रमाणेच बऱ्याचशा राज्यामध्ये व्हॅट हा टॅक्स आजकाल भरला जातो. व्हॅट हा टॅक्स इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर CST टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सर्व्हिस टॅक्स किंवा अशा कोणत्याही प्रकारचे टॅक्स अकाउंट्स क्रिएट करायचे असतील तर तुम्ही ड्युटीज अँड टॅक्सेस हा अकाउंट हेड वापरू शकता. विशेष करून विक्री आणि खरेदी या संदर्भात असणाऱ्या ट्रान्झॅक्शनवरती जो टॅक्स सरकारला पेएबल असतो, आयदर स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट, या प्रकारच्या सर्व टॅक्स अकाउंट्स क्रिएट करत असताना तुम्ही ड्युटीज अँड टॅक्सेस हा अकाउंट हेड वापरू शकता. उदाहरणार्थ, सेल्स टॅक्स, एक्साइज ड्युटी टॅक्स, सर्व्हिस टॅक्स या प्रकारचे अकाउंट्स क्रिएट करत असताना ड्युटीज अँड टॅक्सेस हा अकाउंट हेड तुम्ही यूज करा. करंट लायबिलिटीमध्ये तिसरा प्रकार आहे प्रोव्हिजन. आणि या प्रोव्हिजन अकाउंट हेडचा वापर करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोव्हिजन अकाउंट्स क्रिएट करता येऊ शकतात. दिस अकाउंट ग्रुप इज यूज्ड फॉर ऑल टाईप्स ऑफ प्रोव्हिजन अकाउंट्स. फॉर एक्झाम्पल, आपल्याला काही वेळेला प्रोव्हिजन फॉर सॅलरी, प्रोव्हिजन फॉर व्हॅट, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट, प्रोव्हिजन फॉर टेलिफोन बिल, प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन अशा प्रकारचे प्रोव्हिजन अकाउंट्स क्रिएट करावे लागतात. आणि हे प्रोव्हिजन अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्ही प्रोव्हिजन हा अकाउंट हेड वापरू शकता.
प्रोव्हिजन म्हणजे अकाउंटिंगमध्ये असणारी एक विशेष तरतूद असते, ज्यामुळे करंट इयरमध्ये असणारे एक्सपेन्सेस करंट इयरमध्येच डेबिट केले जातात. जरी पैसे दिलेले नसले तरी देखील काही खर्च हे त्या वर्षामध्येच जमा खर्च करणं आवश्यक असतं. एक उदाहरण म्हणून आपण समजून घेऊया. समजा 1/4/2015 ते 31 मार्च 2016 या वर्षाचं तुम्ही अकाउंटिंग करत आहात आणि हे अकाउंटिंग करत असताना तुम्हाला त्या वर्षामध्ये म्हणजेच त्या पिरियडमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारचे खर्च, उत्पन्न, खरेदी आणि विक्री या ट्रान्झॅक्शनची एंट्री किंवा पोस्टिंग तुम्हाला त्या फायनान्शियल इयरमध्ये करायची आहे. हे करत असताना ज्यावेळेला एखादा व्यक्ती एप्रिल 2015 या महिन्यामध्ये आपल्या संस्थेमध्ये काम करेल, त्याला पगार देत असताना शक्यतो 1 मे किंवा 2 मे किंवा बऱ्याच वेळेला 7 मे अशा प्रकारे पुढच्या महिन्यामध्ये त्याला सॅलरी दिली जाते. जी सॅलरी इश्यू केली जाते, प्रत्यक्षात रोख स्वरूपात ही सॅलरी दिली जाते, ती सॅलरी प्रत्यक्षात मे महिन्यामध्ये दिली जाते. म्हणजे जर एप्रिल महिन्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं काम केलं असेल तर त्याला दिली जाणारी सॅलरी ही मे महिन्यामध्ये असते. त्यामुळे ती ट्रान्झॅक्शन कदाचित 7 मे 2015 या तारखेला पोस्ट केली जाईल. साधारणपणे सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशा प्रकारे ही एंट्री केली जाईल आणि या प्रकारे ट्रान्झॅक्शनची एंट्री ही बुक्स ऑफ अकाउंटमध्ये भरली जाईल. या पद्धतीने मे 2015मध्ये जेव्हा ही व्यक्ती काम करेल तेव्हा त्याचा पगार हा प्रत्यक्षात जून महिन्यामध्ये दिला जाईल. म्हणजे अशी एंट्री पुन्हा एकदा 7 जून या तारखेला वगैरे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये पोस्ट केली जाईल. अशा प्रकारे जेव्हा एखादा व्यक्ती जून 2015मध्ये काम करेल तेव्हा त्याच्या पगाराची म्हणजे सॅलरी पेमेंटची एंट्री ही जुलै महिन्यामध्ये केली जाईल. अशा प्रकारे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि जेव्हा तो मार्च 2016मध्ये काम करेल, प्रत्यक्षात रोख स्वरूपात त्याची सॅलरी ही एप्रिल 2016 या महिन्यामध्ये दिली जाणार आहे. पण ज्यावेळेला प्रत्यक्षात एप्रिल 2016 या महिन्यामध्ये त्याचा पगार रोख स्वरूपात दिला जाईल तर त्या पगाराची एंट्री ही 7 एप्रिल 2016 या तारखेला केली जाईल. आणि जर एखादी एंट्री 7 एप्रिल 2016ला केली जाते तर ही एंट्री पुढच्या अकाउंटिंग इयरमध्ये घेतली जाते. जसे की 1/4/2016 ते 31/3/2017 हे दुसरं अकाउंटिंग इयर किंवा दुसरं फायनान्शियल इयर इथे सुरू होतं. तर तुम्हाला 31 मार्च 2016ला एक अशी एंट्री करावी लागेल की ज्या माध्यमातून तुम्हाला त्या वर्षात झालेला खर्च हा त्याच वर्षात जमा खर्च करता येऊ शकेल. जरी तुम्ही त्या वर्षात पैसे दिलेले नसले तरी खर्च त्या वर्षात झालेला आहे, त्या खर्चाचा जमा खर्च याच फायनान्शियल इयरमध्ये होणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे सॅलरी किंवा काही टॅक्स टॅक्स आपल्याकडे गोळा झालेला असतो मार्च महिन्यामध्ये, पण त्याचं ॲक्च्युअल पेमेंट दिलं जातं एप्रिल महिन्यामध्ये. मग तो व्हॅट टॅक्स असो किंवा सर्व्हिस टॅक्स असो. खास करून सर्व्हिस टॅक्ससाठी असे नियम लागू होत नाहीत, कारण सर्व्हिस टॅक्स हा त्या पिरियडचा टॅक्स त्या पिरियडमध्येच भरला जातो. कोणता टॅक्स भरण्यासाठी मुदत किती असते तो भाग आपण पुढे पाहणार आहोत. फक्त आता आपण असं समजायला हरकत नाही की काही खर्च असे असतात की जे होतात एका अकाउंटिंग इयरमध्ये, पण ते प्रत्यक्षात रोख स्वरूपात पुढच्या अकाउंटिंग इयरमध्ये दिले जातात. पण जरी प्रत्यक्ष स्वरूपात किंवा रोख स्वरूपात हे खर्च पुढच्या वर्षी दिले गेलेले असले तरी त्याचा जमा खर्च यावर्षी होणं अपेक्षित असतं आणि म्हणून आपल्याला काही प्रोव्हिजन एंट्रीज करावे लागतात. आणि अशी प्रोव्हिजन एंट्री करण्यासाठी आपल्याला काही अकाउंट्स क्रिएट करावे लागतात, ज्यांना प्रोव्हिजन अकाउंट असं म्हणतात. एका उदाहरणाद्वारे पुढे आपण या सर्व गोष्टी डिटेलमध्ये डिस्कशन करणारच आहोत. पण आता आपल्याला असं समजायचं आहे की कोणत्याही प्रकारचा प्रोव्हिजन प्रकारचा अकाउंट ओपन करायचा असेल तर त्यासाठी प्रोव्हिजन्स हाच ग्रुप सिलेक्ट करणं आवश्यक असेल. उदाहरणार्थ प्रोव्हिजन फॉर सॅलरी, प्रोव्हिजन फॉर इलेक्ट्रिसिटी बिल, प्रोव्हिजन फॉर टेलिफोन बिल, प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन, प्रोव्हिजन फॉर वॅट या प्रकारचे अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही प्रोव्हिजन म्हणजेच कोणत्याही प्रकारचं पेएबल अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही प्रोव्हिजनचा वापर करू शकता. ही प्रोव्हिजन म्हणजे पैशासाठी केली जाणारी तरतूद नव्हे, खर्चासाठी केली जाणारी तरतूद नव्हे, तर अकाउंटिंगमध्ये एखाद्या खर्चाची किंवा एखाद्या अकाउंटचा जमा खर्च त्याच वर्षात करण्यासाठी केली जाणारी एक ॲडजस्टमेंट एंट्री आहे, एक तरतूद आहे. म्हणून याला प्रोव्हिजन असं म्हटलं जातं.
त्यानंतर करंट लायबिलिटीमध्ये असणारा आणखीन एक ग्रुप आहे सन्ड्री क्रेडिटर्स. या सबग्रुपचा वापर कोणत्याही प्रकारच्या सप्लायर्स म्हणजेच क्रेडिटरचा अकाउंट ओपन करण्यासाठी केला जातो. व्यवसायामध्ये असणारे सर्व सप्लायर्स ज्यांच्याकडून आपण वस्तू किंवा सेवा विकत घेतो आणि ज्यांना आपण काही पैसे देणे असतो, अशा प्रकारच्या सर्व लोकांचे अकाउंट ओपन करताना तुम्ही सन्ड्री क्रेडिटर्स हा अकाउंट ग्रुप सिलेक्ट करू शकता. म्हणजे जर तुमच्या बिझनेसमध्ये कोणी सप्लायर्स असतील तर त्या सर्व सप्लायरचे अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही सन्ड्री क्रेडिटर्स हा अकाउंट ग्रुप यूज करा. पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून पैसे उधार घेतलेले आहेत आणि त्याला देणं बाकी आहे, ते एक प्रकारचं अनसेक्युअर्ड लोन आहे, म्हणून त्यावेळेला तुम्ही हा ग्रुप वापरू शकता. योग्य पद्धतीनं हे सर्व ग्रुप समजून घेऊन आवश्यकतेनुसार योग्य ग्रुपचा वापर तुम्हाला करायचा आहे अकाउंट किंवा लेजर क्रिएट करत असताना. आजच्या सेशनमध्ये आपण लोन्स म्हणजेच लोन्स लायबिलिटी, कॅपिटल अकाउंट आणि करंट लायबिलिटीज या 3 प्रायमरी ग्रुप आणि त्या सर्व ग्रुपमध्ये असणाऱ्या सबग्रुपविषयी चर्चा केलेली आहे. टॅलीमध्ये एकूण 28 ग्रुप्स आहेत. त्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी किंवा प्रायमरी आणि सबग्रुप असे 2 भाग आहेत. एकूण 15 प्रायमरी ग्रुप्स आहेत. देर आर टोटल 15 प्रायमरी ग्रुप्स अँड 13 सबग्रुप्स. तुम्ही प्रायमरी ग्रुपचा वापर देखील अकाउंट हेड म्हणून करू शकता आणि सबग्रुपचा वापर देखील अकाउंट हेड म्हणून करू शकता. परंतु आवश्यकतेनुसार जिथे शक्य असेल तिथे सुरुवातीला योग्य सबग्रुपचा वापर तुम्ही करा आणि जिथे यापैकी कुठलाच ऑप्शन ॲप्लिकेबल नसेल तिथे तुम्ही प्रायमरी ग्रुपचा वापर देखील अकाउंट ग्रुप म्हणून करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला जर व्हॅट टॅक्स हा अकाउंट क्रिएट करायचा असेल तर तुम्ही ड्युटीज अँड टॅक्सेस हा सबग्रुप चूज करा. तुम्हाला जर एखाद्या खर्चाच्या प्रोव्हिजनचा अकाउंट क्रिएट करायचा आहे, फॉर एक्झाम्पल प्रोव्हिजन फॉर सॅलरी, प्रोव्हिजन फॉर रेंट, यासाठी तुम्ही हा अकाउंट ग्रुप यूज करा. पण या व्यतिरिक्त जर कुठली दुसरी रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही प्रायमरी ग्रुपचा देखील वापर ॲज अ अकाउंट ग्रुप म्हणून करू शकता. आता आपण आणखीन काही अकाउंट ग्रुपविषयी डिस्कशन करूया. फॉर एक्झाम्पल फिक्स्ड असेट हा एक ग्रुप टॅलीमध्ये प्री डिफाइन्ड ग्रुप म्हणून वापरला जातो आणि हा एक प्रायमरी ग्रुप आहे की ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या असेटचे अकाउंट्स क्रिएट करता येऊ शकतात. दिस ग्रुप कन्स्टिट्यूट्स ऑल फिक्स्ड असेट्स लाईक इमूवेबल प्रॉपर्टीज, पेटंट, ट्रेड राईट, वर्क इन प्रोग्रेस. या प्रकारच्या कोणत्याही प्रकारचं फिक्स्ड असेट म्हणजेच स्थिर मालमत्ता या संदर्भात जर अकाउंट क्रिएट करायचं असेल तर तुम्ही फिक्स्ड असेट या अकाउंट ग्रुपचा वापर करू शकता. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट हा आणखीन एक अकाउंट ग्रुप तुम्हाला टॅली ERP9मध्ये उपलब्ध असतो. हा अकाउंट ग्रुप तुम्ही कोणत्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटसाठी वापरू शकता. इन्व्हेस्टमेंट इट इज अनदर अकाउंट ग्रुप फॉर ऑल द लेजर्स रिलेटेड टू द इन्व्हेस्टमेंट्स इन शेअर्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट इन अदर कंपनीज. कोणत्याही प्रकारच्या कंपनीमध्ये असणारी इन्व्हेस्टमेंट, मग ती शेअरच्या स्वरूपात असेल, काही नॅशनल सिक्युरिटी सर्टिफिकेटच्या स्वरूपात असेल किंवा बॉन्डच्या स्वरूपात असेल, अशा प्रकारच्या कोणत्याही इन्व्हेस्टमेंटचा अकाउंट ओपन करत असताना तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. यानंतर करंट असेट ही आणखीन एक प्रायमरी कॅटेगरी किंवा प्रायमरी अकाउंट हेड टॅलीमध्ये उपलब्ध आहे. या अकाउंट ग्रुपमध्ये एकूण 6 सबग्रुप्स आहेत ज्यांचा वापर वेगवेगळ्या पर्पजसाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल स्टॉक इन हँड, त्यानंतर बँक अकाउंट्स, त्यानंतर सन्ड्री डेटर्स, लोन्स अँड ॲडव्हान्सेस असेट्स अँड डिपॉझिट्स. या प्रकारचे 6 सबग्रुप्स करंट असेट या प्रायमरी ग्रुपमध्ये तयार करण्यात आलेले आहेत. त्यापैकी स्टॉक इन हँड याचा वापर कशासाठी करता येईल? सर्व प्रकारचे लेजर्स जे क्लोजिंग स्टॉकशी रिलेटेड असतात, अशा सर्व लेजरसाठी तुम्ही स्टॉक इन हँड हा अकाउंट ग्रुप यूज करू शकता. साधारणपणे ज्या कंपनीमध्ये तुम्ही अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीचा पर्याय वापरत नाही, फक्त अकाउंट ओनली हा पर्याय वापरून तुम्ही अकाउंटिंगचं काम करता, तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये असणाऱ्या इयर एंडला जो क्लोजिंग स्टॉक आहे त्या क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट टाईप करण्यासाठी किंवा त्या क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट दाखवण्यासाठी
तुम्ही स्टॉक इन हँड या अकाउंट ग्रुपच्या अंडर काही अकाउंट्स ओपन करू शकता. आवश्यकतेनुसार तुम्ही मल्टिपल अकाउंट ओपन करू शकता. आवश्यकतेप्रमाणे तुम्ही सेपरेट अकाउंट ओपन करू शकता. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियलचा स्टॉक दाखवायचा असेल, वर्क इन प्रोग्रेसचा स्टॉक दाखवायचा असेल, फिनिश्ड गुड्सचा स्टॉक वेगळा वेगळा दाखवायचा असेल तर तुम्ही कॅटेगरीनुसार आवश्यकतेनुसार वेगवेगळे स्टॉक रिलेटेड अकाउंट्स क्रिएट करू शकता. परंतु तुम्ही जर टॅलीमध्ये असणारा अकाउंट विथ इन्व्हेंटरी हा पर्याय वापरत असाल तर सेपरेटली तुम्हाला स्टॉक इन हँड या अकाउंट ग्रुपच्या अंडर कुठलाही अकाउंट तयार करायची आवश्यकता असत नाही. तो अकाउंट ऑटोमॅटिकली दाखवला जातो जेव्हा तुम्ही स्टॉक रिलेटेड आयटम्स क्रिएट करता, इन्व्हेंटरीचा वापर करता, तेव्हा तुम्हाला हा अकाउंट क्रिएट करावा लागत नाही. डिपॉझिट दिस ग्रुप इज अ सबग्रुप ऑफ करंट असेट. करंट असेटमध्ये असणारा हा एक सबग्रुप आहे अँड इट इज युज्ड टू क्रिएट अकाउंट्स रिलेटेड टू द डिपॉझिट्स. कंपनीमध्ये काही वेळेला डिपॉझिट्स केले जातात आणि हे डिपॉझिट्स रिफंडेबल असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीमध्ये विशेष प्रकारची सवलत घेण्यासाठी किंवा विशेष प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी किंवा त्या कंपनीचं लायसन्स मिळवण्यासाठी, फ्रँचायझी मिळवण्यासाठी काही रक्कम डिपॉझिट म्हणून दिली जाते. ही डिपॉझिटची रक्कम रिफंडेबल असते, म्हणजे करार संपल्यानंतर किंवा ती सर्व्हिस संपल्यानंतर ती रक्कम आपल्याला परत मिळणारी असते. अशा प्रकारचं अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही डिपॉझिट या अकाउंट ग्रुपचा वापर करू शकता. काही वेळेस व्यवसायासाठी किंवा ऑफिससाठी घेतली जाणारी जागा, मशिनरी ही भाडेतत्वावर घेतली जाते, रेंट बेसिसवरती घेतली जाते आणि अशा वेळी देखील सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घर मालकाला किंवा जागेच्या मालकाला काही रक्कम दिली जाते आणि ऑफकोर्स ही रक्कम रिफंडेबल असते. अशा प्रकारचं रिफंडेबल डिपॉझिट जर तुम्ही कोणाला दिलं असेल तर अशा प्रकारचे लेजर्स क्रिएट करण्यासाठी तुम्ही डिपॉझिट या अकाउंट ग्रुपचा वापर करू शकता. काही वेळेस तुम्ही देखील इतर व्यक्तीकडून डिपॉझिट स्वरूपात रक्कम स्वीकारू शकता आणि ती रक्कम ही तुमची देणं असते. त्यामुळे अशा प्रकारची जर रक्कम तुम्ही डिपॉझिट म्हणून स्वीकारत असाल तर मात्र तुम्हाला अनसेक्युर्ड लोन हा अकाउंट ग्रुप वापरावा लागेल. डिपॉझिट रिसिव्ड बाय द कंपनी शुड बी प्लेस्ड अंडर अनसेक्युर्ड लोन्स. पण जर तुम्ही डिपॉझिट दिली असेल, फॉर एक्झाम्पल डिपॉझिट फॉर इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन डिपॉझिट, डिपॉझिट इन अदर कंपनीज, रेंटल डिपॉझिट, डिपॉझिट फॉर रेंटेड मशिनरी, डिपॉझिट फॉर ऑफिस, डिपॉझिट फॉर गोडाऊन्स, कुठल्याही प्रकारचं सिक्युरिटी डिपॉझिट, या प्रकारचे सर्व लेजर्स क्रिएट करत असताना तुम्ही डिपॉझिट असेट हा अकाउंट ग्रुप यूज करू शकता. आणि जर तुम्ही कुणाकडून डिपॉझिट घेतलं असेल तर त्याचे अकाउंट क्रिएट करत असताना तुम्हाला अनसेक्युर्ड लोन हा लोन्स लायबिलिटीमध्ये असणारा सबग्रुप तुम्हाला वापरायचा आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस असेट हा देखील करंट असेटमध्ये असणारा एक सबग्रुप आहे आणि या सबग्रुपचा वापर तुम्हाला सर्व प्रकारचे लोन किंवा ॲडव्हान्सेस जे तुम्ही इतरांना दिले असतील अशा प्रकारच्या अकाउंटसाठी करता येईल. फॉर एक्झाम्पल काही वेळेस तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजना उसने पैसे देता किंवा वैयक्तिक कर्ज देता किंवा पगाराच्या अगेन्स्ट तुम्ही ॲडव्हान्स पैसे देता किंवा मे बी एखादी असेट किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्ही ॲडव्हान्स पैसे एखाद्या पार्टीला दिलेले असता. सर्व प्रकारचे कर्ज, उधार पैसे किंवा ॲडव्हान्सेस जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिले असतील आणि ते कोणत्या तरी एका परचेसच्या अगेन्स्ट किंवा कोणत्या तरी एका रिफंडच्या अगेन्स्ट तुम्हाला परत मिळणारे असतील तर तुम्ही त्या प्रकारचे अकाउंट क्रिएट करत असताना लोन्स अँड ॲडव्हान्सेस असेट या ग्रुपचा वापर करू शकता. उदाहरणार्थ माझ्या कंपनीमध्ये एखाद्या एम्प्लॉईला मी पगाराच्या अगेन्स्ट काही पैसे उचल म्हणून दिलेली आहे किंवा ॲडव्हान्स म्हणून दिलेली आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पगारामधून काही स्वरूपात काही रक्कम आपल्याला परत मिळणार आहे किंवा आपण ती कट करून घेणार आहे. अशा प्रकारचे लेजर्स क्रिएट करताना लोन्स अँड ॲडव्हान्सेस हा ग्रुप तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ ॲडव्हान्सेस अगेन्स्ट सॅलरी, लोन टू एम्प्लॉईज, लोन टू अदर पार्टीज, ॲडव्हान्सेस टू फिक्स्ड असेट सप्लायर्स एट्सेट्रा या प्रकारचे अकाउंट तुम्ही या ग्रुपमध्ये ओपन करू शकता. सन्ड्री डेटर्स या करंट असेटमध्ये असणाऱ्या सबग्रुपमध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या कस्टमरचे अकाउंट ओपन करू शकता. यू कॅन प्लेस ऑल अकाउंट्स ऑफ ट्रेड कस्टमर्स. जरी त्या कस्टमर्सचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिट किंवा डेबिट कोणताही असेल तर अशा प्रकारचे लेजर ओपन करत असताना तुम्हाला सन्ड्री डेटर्स हाच अकाउंट ग्रुप यूज करायचा आहे. कॅश इन हँड हा देखील टॅलीमध्ये असणारा हा अकाउंट ग्रुप तुम्हाला वापरता येतो. सर्व प्रकारचे कॅश लेजर्स तुम्ही कॅश इन हँड या अकाउंट ग्रुपमध्ये ओपन करू शकता.
आवश्यकतेप्रमाणे तुम्ही वेगवेगळे कॅश लेजर्स ओपन करू शकता. फॉर एक्झाम्पल पेटी कॅश, कॅश ॲट ब्रँच, कॅश इन ट्रान्झिट, कॅश इन हँड या प्रकारचे सेपरेट लेजर्स तुम्हाला तयार करता येऊ शकतील आणि हे सर्व लेजर तयार करत असताना कॅश इन हँड हा अकाउंट ग्रुप तुम्हाला यूज करायचा आहे. बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही टॅलीमध्ये कोणतीही कंपनी क्रिएट करता तेव्हा कॅश हे लेजर सुरुवातीपासूनच उपलब्ध असतं, ज्याला प्री डिफाइन्ड लेजर असं म्हणतात आणि तो लेजर कॅश इन हँड या अकाउंट ग्रुपमध्येच असतो. बँक अकाउंट हा करंट असेटमध्ये असणारा आणखीन एक सबग्रुप आहे आणि या सबग्रुपमध्ये सर्व प्रकारचे करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट या प्रकारचे बँक अकाउंट्स ओपन करण्यासाठी तुम्ही या ग्रुपचा वापर करू शकता. बिझनेसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कोणत्या ना कोणत्या तरी बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट किंवा त्या फर्मच्या नावानं करंट अकाउंट असेल, तर ह्या प्रकारचे अकाउंट्स क्रिएट करण्यासाठी बँक अकाउंट या अकाउंट ग्रुपचा वापर तुम्ही करू शकता. या सेशनमध्ये आपण या सर्व अकाउंट ग्रुपविषयी डिस्कशन केलेलं आहे. फिक्स्ड असेट, इन्व्हेस्टमेंट आणि करंट असेट. मी या सेशनचा आणखीन एक भाग उद्या डिस्कस करणार आहे आणि त्यामध्ये आपण राहिलेले सर्व ग्रुप्स पाहणार आहोत. त्यामध्ये काही एक्झाम्पल्स डिस्कस करणं अपेक्षित आहे. तर ते एक्झाम्पल्स आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करूया, ज्यामध्ये आपण फरक पाहणार आहोत. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम आणि डायरेक्ट इन्कम. त्याचबरोबर सेल्स, परचेस, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम असे काही इतर अकाउंट ग्रुप्स आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करून संपवणार आहोत. एकदा काही सर्व अकाउंट ग्रुप्स आपण डिस्कस केले की मग प्रत्यक्षात आपण लेजर क्रिएट करणार आहोत. हे लेजर क्रिएट करण्यासाठी या सर्व अकाउंट ग्रुपचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर टॅलीमध्ये असणाऱ्या वाउचरच्या टाईप्स आणि इतर गोष्टी डिस्कस करून आपण आपल्या प्रॅक्टिकल एक्झरसाइज नंबर 1 यामध्ये असणारे काही एक्झाम्पल्स आपण सोडवणार आहोत. इथे हा सेशन आपण स्टॉप करूया. सेशन नंबर 7 मधील हा दुसरा भाग इथे आपण थांबूया. पुढच्या काही भागावर आपण काही एक्झाम्पल्स सहित उद्याच्या सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत.